नमस्कार मित्रांनो, गणपती म्हणजे आपला जीव की प्राण. यावर्षी जसं गणपती बाप्पा थाटात माटात विराजमान झाले, त्याच प्रकारे त्यांना निरोप द्यायचा आम्ही सर्वांनी असा विचार केला की आपणही त्यांना एकदम प्रशस्त असं फेअरवेल देऊया, म्हणजेच विसर्जनाचं कार्यक्रम करूया. त्याकरता आज सकाळपासून मार्केटमध्ये जाऊन पूर्णपणे भाजीपाला घेऊन आलो आणि आमची अर्धी टीम तर नाचण्यामध्येच व्यस्त होती. मग काय, भाजीपाला कट करण्यासाठी एक मस्तपैकी चांगली नवीन फळी घेतली, साफसूफ करून लागलो आम्ही त्याला भाजीपाला सगळा साफ करून धुवून घ्यायला. कसं आहे, सगळं आपण जे घरी खातो तशाच प्रकारचा पूर्णपणे नैवेद्य बनवणे आणि आपल्या जे गणेश भक्त आहेत, ज्यांनी गणपती बसवण्यासाठी पट्टी दिलेली आहे, जे भाविक भक्त गणपतीची पूजा करतात, त्या सर्वांसाठीच आपण आज महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. आणि महाप्रसाद म्हणजे काय, एकदम भारी. त्याच्यामध्ये टमाटर, गाजर, कांदा एवढं भारी भारी की पनीर सहित त्याच्यामध्ये एकदम मस्त. आणि आमचा आयटम हा इतका भारी बनत होता की तुम्हाला कळेलच आता पुढे गणपतीचा व्हिडिओमध्ये. तर कंटिन्यूपणे हा व्हिडिओ बघत राहा. मग काय, सुरुवातीला भट्टीची पूजा करून घेतलो आम्ही. म्हणलं की आता श्री गणेशा करायचं आहे आणि पूर्ण एकदम हायजीन. आणि जरा मी वयस्कर असल्यामुळं कांदा कापण्याचं काम माझ्याकडं आणि बड्डे बॉयच्या हातामध्ये आलो होतं. मग काय, चला म्हणलं आता आपण मस्तपैकी तडका किंगला घेऊ सोबत आणि तडका देऊया. तडका किंग म्हणजे काय, सगळेच आमचे मित्र किंवा कडक पण हातामध्ये उलटणं घेणं आणि हे मस्तपैकी तडक्या दिलेल्या मटेरियलला फिरवत राहणं. मस्तपैकी डोळ्यातून पाणी काढलेला कांदा आला आमचा फोडणीला. राईट, एकदम खडे मसाले, जिरे, लॉंग, इलायची, दालचिनी, वेलची, मिरची सगळेच होते. मग आमचा सिक्रेट आयटम तर मध्ये गेलेला आहे, आता तुम्हाला कळेलच काय आहे तो. मस्तपैकी एकदम बैठक व्यवस्था केली, कारण आमच्याकडे बरेचपैकी 60 वर्षाच्या वरचे होते, जेणेकरून त्यांना खालती बसता येणार नव्हतं. त्यानंतर गणपतीची ही आरती सर्व मंडळाच्या हस्ते सुरू केली आणि एवढ्या आरत्या झाल्या की प्रत्येक जणाला आरती करण्याचा मौका भेटला, जेणेकरून सर्वांची जी मनोकामना आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, मनातील भावना आहे ही प्रकट व्हायला पाहिजे. त्यानंतर मस्तपैकी सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला आणि होत आमचा पुलाव. ज्या थाटामाटात गणपती आले होते त्याच थाटामाटामध्ये आता गणपती निघालेत गावाला, म्हणून त्यांचं जंगी स्वागत करत आता जंगी निरोप द्यायचाही आमचा कार्यक्रम सुरू झाला. मुलांचा मुलींचा एकदम छान प्रकारे डान्स झाला. सोबत मी आणि कार्तिकी एकदम भन्नाट डान्स करून घेतला. गाडीमध्ये एक एक करून प्रत्येकाला मोजून गाडीमध्ये भरती केली. म्हणलं कुणी गणपतीसोबत चुकून विसर्जित होऊ नये. मग काय, घेतला सगळ्यांचा निरोप. म्हणलं चला आम्ही येतो आता गणपती बाप्पाला पुढे विधिवत विसर्जन करून. मग काय, रस्त्यामध्ये कार्तिकीचा डान्स चालू झाला आणि गाडीमध्ये जेवढे टीम मेंबर होते हे सगळे ढिंचिक ढिंचिक त्यांचा डान्स चालू झाला. मग तिथे जाऊन आरती करून विसर्जनाची सुरुवात झाली. आमच्यासोबत विसर्जनासाठी जेवढे गणपती होते त्यापेक्षाही जास्त आमचे सदस्य होते. तरी पण अचानक कुठून गणपती आले काय माहीत, काही जणांना 2 गणपती घ्यावे लागले, परंतु विसर्जन विधिवत झालं. खरंच आपला जो धर्म आहे देश आणि जनहितासाठी अर्पित आहे. त्यामुळेच बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती.